स्टार्ट. तर नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे गाडी मुंबईवरून आली. मुंबई म्हणजे वाशीवरून आली आहे. MH43 आहे आणि टाटाची पंच आहे, BS6 फेज 1 मधली पंच आहे. तिला जे आपण किट बसवलं आहे ते मिजोचं BS6 जे किट आहे ते आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे. इटालियन ECM मध्ये येतं. इटालियन ECM आपण ECM बघू शकतो, म्हणजे प्रॉपर आपण जो फिटिंग केला आहे, प्रॉपर ब्रॅकेट वगैरे बनवलं आहे आणि हलत नाही. बघता एकदा हलून बघ सर बघतील तर नाही, थोडं लांब पण दाखवलं तरी चालेल नंतर. तर असा हा फिटिंग म्हणजे नाही का, एकदा तुम्हाला हे तर दिसतंच आहे आपलं. मी एकदा फिटिंग दाखवून घेतो आणि मग आपण सरांनी गाडी चालवली आहे तर सरांचा एकदा फीडबॅक घेतो. तर हा गाडीचा इंजिन बे आहे, एकदम आपण बघू शकतो नीट अँड क्लीन. म्हणजे गाडीच्या इंजिन बेवरती काहीच दिसत नाही की आपण काही फिटिंग वगैरे केलं आहे, वेगळं काही ते पार्ट्स फिटिंग केलं. तर आपण मी तुम्हाला CNGचे जे आपण इन्स्टॉलेशन केले ते दाखवतो कसं केलं आहे. तर या ठिकाणी आपण फिलिंग वॉल बसवलं आहे. फिलिंग वॉलपासून टँककडनं येणारी पाईपलाईन जी आहे ती या ठिकाणी आली आहे. एकदम प्रॉपर पाठीमागून आपण बघितलं तर तिला बेंड करून एकदम साईडनी पाठीमागे नेली आहे. त्याच्यानंतर इकडची जी पाईप आहे, हा इकडनं असा पाठीमागून बेंड होऊन इथं रिड्युसरकडे गेला आहे. तो पण आपण बघू शकतो व्यवस्थित आखीव नीटनेटकं व्यवस्थित जे काम आपल्याला दिसतं आहे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित झालेलं आहे. समोर जो बघतो आपण रिड्युसर, त्यालाही आपण ब्रॅकेट बनवलं आहे. ECM लावलं आहे, त्यालाही ब्रॅकेट बनवलं आहे. त्याच्यानंतर वायरिंग बघायची झाली तर ही आपली वायरिंग आहे. कंपनीचे जी वायरिंग असते त्या टाईपची वायरिंग आपण बघू शकतो. म्हणजे तिचं इन्सुलेशन प्रॉपर 3 लेअर 4 लेअर आपण म्हणू शकतो. इथं पाठीमागे गेली आहे ती पण आपली वायर आहे. त्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूला आपण बघतोय की हा इंजेक्टर रेल बसवली आहे. पाठीमागे इंजेक्टर रेल बसवण्यासाठी आपण प्रॉपर तेच फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो. ते आपण आपलं इन हाऊस प्रोडक्शन आपण स्वतः बनवतो. प्रत्येक गाडीच्या हिशोबाने वेगवेगळं मेजरमेंट वगैरे घेऊन त्याचं डिझाईन केलेलं आहे. तर ते आपण याच्यामध्ये इथं बसवतो. त्याच्यामुळे हे जे काम आहे ते लाईफ टाईम होऊन जातं. त्याच्यानंतर वायरिंगबद्दल बोलत असताना आपण बघतो की बऱ्याच वेळा तुम्ही कोणाचे आता जर समजा कोणी आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते बघत असतील तर तुमच्याकडे जर गाडी असेल तर कोणी बॅटरीचे कनेक्टर कोणी इन्सुलेट करत नाही प्रॉपर. म्हणजे त्याचं फ्यूज बॉक्स असेल त्याचं प्रॉपर सगळं इन्सुलेट केलं आहे. म्हणजे वायरिंग A to Z वायरिंग आपण इन्सुलेट केली आहे. आणि इंजिन बेमध्ये कुठेही अस्तव्यस्त वायरिंग नाही, पायपिंगचं त्याचं इकडे तिकडे हे नाही, सगळं एकदम व्यवस्थित नीटकं आखीव पद्धतीने केलं आहे. कसं वाटतंय सर, म्हणजे फिटिंग बघितल्यावर एकदम कंपनी ते मी जे म्हणतोय तसं आहे का, म्हणजे आखीव जे फिटिंग आहे तसेच आहे. तर आता गाडीचं आपण एकदा पाठीमागे मी बूटमध्ये पण दाखवून घेतो की बूटमध्ये आपल्याला स्पेस किती उरला. तर सरांनी मुंबईवरून आले तर सरांचं जे काही सामान होतं ते पण याच्यामध्ये बसलं आहे. आणि हा टँक आपण इथं इन्स्टॉल केला आहे. स्टेपनी अशी स्टँडिंगमध्ये आली आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे अजून ह्या 2 बॅग बसून सुद्धा अजून खाली पण आपल्याला स्पेस शिल्लक आहे अजून. जिथं स्टेपनी असतं तिथंही सामान ठेवता येतं. आणि वरती या ठिकाणी जे आहे या ठिकाणी पण आपल्याला सामान ठेवण्यासाठी जागा आता उरलेली आहे. ट्रे आहे वरती, पार्सल ट्रे तसाच्या तसा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती पण सामान ठेवता येतं. म्हणजे अशा प्रकारे हा पंच फेज 1 आपण पूर्वी खूप बघितलेले आहेत. आत्ताही आपण परत एकदा पंच बघतोय. अशा प्रकारे गाडी फिटिंग झाली आहे. सरांनी गाडी चालवली आहे तर सरांचा आपण एकदा फीडबॅक घेऊ. तर गाडीची फिटिंग आपण बघितली. गाडीचं फिटिंग कसं झालं ते आपण मी तुम्हाला दाखवलंच आहे. सर गाडीचे ओनर जे आहेत आपल्याबरोबर आहेत. गाडी त्यांनी चालवली आणि त्यांचे एक बंधू पण आहेत आपल्याबरोबर. तर त्यांनी गाडी चालवली. म्हणजे आमच्या इथून दिवेघाट जवळ आहे, तर घाटात प्रॉपर गाडी आम्ही त्याचं टेस्ट घेतली आहे. तर तेही आपल्याबरोबर आहेत. तर आपण घाटामध्ये कसं वाटलं म्हणजे मग चालवताना आपलं ॲक्च्युली आम्ही घाटामध्ये 4 लोक होतो गाडीमध्ये आणि AC ऑन केलेला आणि अख्खा घाट आम्ही 3rd गिअरवरती व्यवस्थित चढवलेला आहे. ह्याच्यामध्ये अजिबात जर्क आले नाही आहे आणि गाडीने पण पॉवर एकदम अतिशय खूप छान दिलेली आहे याच्यामध्ये. आणि ट्युनिंग येस स्लो करून आणि नंतर त्याच्यामध्ये आम्ही नाही आणि त्याच्यामध्ये गाडीने अतिशय म्हणजे झटके पण नाही मारले. आता बाकीच्या गाड्यांमध्ये आपण बघितले की CNG असेल तर थोडेसे झटके मारले जातं आणि ह्या केसमध्ये आपले झटके पण नव्हते आणि गाडी अतिशय स्मूथपणे वरती व्यवस्थित चढलेली आहे. फिटिंगबद्दल काय बोलाल? फिटिंग अतिशय नाही, माझ्याकडे सुद्धा एक एक्सेंट CNG आहे. तर जे फिटिंग आहे एकदम अतिशय नीटनेटके पद्धतीने केलेली आहे. शब्द वापरला त्याच्यासाठी हां, सुटसुटीत आणि अतिशय छान पद्धतीने केलेली आहे. नाहीतर बाकीच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली आहे. बरोबर, बाकीच्या ठिकाणी असं तो ओंगळ भोंगळ करायची म्हणून आपली केलेली असते. आणि बस आपल्याला कसं केलेलं काम आहे ना ते बघून एकदम आनंद वाटतो. अतिशय छान आहे म्हणजे सगळं केलेलं ते दिसायला छान दिसतं. येस मला असं वाटतं. नाही, मेन म्हणजे ट्युनिंग एकदम अप टू द मार्क आहे. म्हणजे पहिले आम्हाला दोघांना भावांना डाऊट होता की बाबा आपल्याला ॲडव्हान्सर वगैरे लागतो की काय, बट दादांनी फुल कॉन्फिडन्स दिला की डायनॅमिक तुम्हाला ॲडव्हान्सर लागणार नाही, तुम्ही ट्युनिंग बघा एकदा आणि नंतर मग ठरवा काय ते.
आणि डायनॅमिक ॲडव्हान्सरचे फायदे तोटे ते नंतर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतीलच. आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे. Yes. Dynamic किंवा तू कोणताही स्टॅटिक ॲडव्हान्सर आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू की त्याचे काय दुष्परिणाम आहेत, फायदे काय आहेत आणि किती फायदे आहेत आणि बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यावर तुम्ही जे आपले व्ह्यूअर्स आहेत तर पुढच्या Yes, भविष्यात yes. तुम्हाला सीएनजी फिटिंग करताना ॲडव्हान्सर लावायचा का नाही हा तुम्ही ठरवू शकता. नाही बरोबर आहे. आणि जशी म्हणजे ट्युनिंग जी आहे ती अतिशय एवढी छान आहे की म्हणजे कुठे ओव्हरटेक करताना आपल्याला काही म्हणजे असं कॉन्फिडन्स लूज होते अशातला प्रकार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट घात चढवताना वगैरे पण असं काय वाटलं नाही की बाबा रे काय प्रॉब्लेम आहे. इव्हन अतिशय छान असा परफॉर्मन्स दिला. ट्रॅफिकमध्ये वगैरे स्पीड ब्रेकरमध्ये आपण गाडी स्लो करतो, सेकंड गिअरवरती उचलताना वगैरे पण एक चांगली पॉवर आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे तुम्ही पण चालवली? हो, मी पण चालवली. तर त्याच्यामध्ये मला डिफरन्स म्हणजे असा जास्त काय वाटला नाही पेट्रोल आणि याच्यामध्ये. मला पण तेच डोक्यात होतं की डायनॅमिक ॲडव्हान्सर लागेल की काय, कारण की खूप यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघून तेच सांगितलं जातं की डायनॅमिक ॲडव्हान्सर टाटा पंचला लागणारच 3 सिलेंडर इंजिन असल्यामुळे. तर मला असं वाटलं, पण आता चालून वगैरे बघितली तर काय गरज नाही वाटली, कारण की या सरांनी आधीच सांगितलं की डायनॅमिक ॲडव्हान्सरची गरज नाही लागणार. सेटिंग आपली त्या प्रकारे होते, त्या प्रकारे डायनॅमिक ॲडव्हान्सरची गरज नाही लागत. सीएनजी किंवा कोणतेही फ्यूल आपल्याला जेव्हा गाडी तिला जर रन करायची असेल प्रॉपर तर त्याच्यासाठी ट्यून खूप करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पेट्रोल जरी असेल, पूर्वी आम्ही कार्बोरेटरमध्ये काम म्हणजे आमचं जे आता वय आम्ही कार्बोरेटर जास्त बघितलेले आहेत. गाड्या 800 असतील, त्या इस्टीम वगैरे 1000 गाड्या होत्या तेव्हा आम्ही. तर ते ट्युनिंग आहे ना सगळ्यात महत्त्वाचं. फ्यूल किती सोडायचं आहे, एअर किती सोडायचं आहे, तर तोच इथं फॉर्म्युला वापरायचा आहे. तो जर व्यवस्थित झाला तर डायनॅमिक काय कुठलाच ॲडव्हान्सरची गरज नाही. आणि गॅस पण बऱ्यापैकी बसलाय, कदाचित 9.3 या 9.5 बसलाय, कदाचित जास्त बसलाय फर्स्ट टाइम मध्ये. 12 किलोचं सिलेंडर आपल्या लोकल भाषेमध्ये आपण म्हणतो 6 लिटरचं जो सिलेंडर आहे त्याच्यामध्ये तसं 8.5 किलो गॅस बसतो. पण थंडीच्या दिवसांमध्ये तो जास्त 9च्या वरती पण जाऊ शकतो आणि आता गेलाय आपल्याकडे 9.5 किलोच्या आसपास गॅस बसलाय त्याच्यामध्ये. मी पण म्हणजे भरपूर यूट्यूब व्हिडिओ बघूनच इथे आलो. सरांचं माझं पण स्वतःचं चॅनल आहे, पण मी खूप व्हिडिओ बघून आलो आणि त्याच्यामध्ये मला फिटिंग प्रॉपर पाहिजे होती, कारण की CNG फिटिंग करणं म्हणजे गाडीची छेडछाड करून कॉम्प्रोमाइज करणं आहे. त्यामुळे ती चांगल्या ठिकाणून करणं खूप गरजेचं आहे. एक्सपिरियन्स असलेला माणूस गरजेचं आहे, कारण सेफ्टी बिफ्टी या सगळ्या गोष्टी आता आपण फॅमिलीला घेऊन जातो. त्यामुळे मी सगळं शोधून मग मी परत यांचंच मला जरा फिटिंग चांगलं वाटलं. त्यामुळे मी मुंबईवरून इथे आलो, कारण आमच्या इकडे पण ठाण्याला वगैरे आहेत म्हणजे मुंबईला करणारे पण आपल्याला जी स्पायरल कोटिंग असे काय असे थोडंफार रॅट प्रोटेक्शन होईल किंवा हे होईल, कारण की उंदरांचे प्रॉब्लेम असतात रस्त्यावर गाडी ठेवल्यावर वगैरे. तर ते बोललो ते जरा इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बोललो की फिटिंग तशी करून करणारा माणूस पाहिजे. बोललो ते मला हेच भेटले, त्याच्यामुळे मी यांच्याकडे झालो मताने. आणि ट्युनिंग वगैरे डायनॅमिक ॲडव्हान्सर वगैरे पण मला असं वाटत होतं, पण आता गाडी चालवल्यावर वाटतं की काय गरज नाही आहे. म्हणजे व्यवस्थित आहे, जशी चालते तशी व्यवस्थित चालते पेट्रोलसारखी. थँक्यू. धन्यवाद.